कृती लेखन आहे डॉक्टर सुधीर कुंभार यांचं. श्रोतेहो, आपल्या पश्चिम घाटाच्या परिसरात असणारी सर्वात सुंदर कीटकांची प्रजाती म्हणजे आपली रंगीबेरंगी फुलपाखरं. विविध प्रकारची फुलपाखरं आपल्या परिसरात असावीत असं आपल्याला वाटतं. निसर्ग मुक्तपणे विविधतेची उधळण करतो हेही दिसून येतं. आपण फुलपाखरं पाहतो, पण आपल्याला ती ओळखता येत नाहीत. त्यातील छोटे छोटे फरक, त्यातील बारकावे हेही आपल्याला समजले पाहिजेत. फुलपाखरांची नावं ही शास्त्रीय नावं, त्याचा आकार, रंग समजावा, त्याचबरोबर त्यांना आवडणाऱ्या खाद्य वनस्पती आपल्याला माहीत असतील तर मग त्यांचं जीवनचक्र आपल्याला समजू शकेल. फुलपाखरं आणि पतंग यामधला फरक जर बघितला तर फुलपाखराच्या स्पृशा म्हणजे अँटिना टोकास गोलाकार असतात. पतंगाच्या स्पृशा ह्या पिसासारख्या असतात. फुलपाखरं दिवसा उडताना आढळतात तर पतंग रात्री उडताना आढळतात. फुलपाखरं आपले पंख मिटून बसतात आणि पतंग आपले पंख पसरून बसतात. एका ठिकाणी 100-150 किंवा त्याहीपेक्षा जास्त अंडी ही घातली जातात. फुलपाखरांचे सुरवंट केसाळ पण डंख न करणारे असतात. पतंगांचे सुरवंट काटेरी आणि डंख करणारे असतात. पतंगांचे रंग फारसे आकर्षक नसतात, पण फुलपाखराचे रंग खूप आकर्षक असतात. हे रंग म्हणजे त्याच्या अंगावरचे खवले आहेत. हाताला जर फुलपाखराचा पंख लागला तर तुमच्या हाताला अनेक खवले लागलेले दिसतात. जगात जरी फुलपाखरांच्या आणि पतंगांच्या 1,00,000-1,50,000 प्रजाती असतील तरी पण भारतामध्ये 1500च्या आसपास फुलपाखरांच्या प्रजाती आपल्याला आढळतात. विविध प्रकारचं गवत, फुलझाडं आणि वृक्षांच्या फुलांच्या जागी फुलपाखरं आपल्याला दिसतील, पण कीटकनाशक आणि तणनाशक याचा वापर नसणारी ठिकाणं असतील तरच तुम्हाला फुलपाखरं दिसतील. जर वणवा लागणाऱ्या जागा असतील, मोठ्या प्रमाणात गुरेचराई होत असेल, एकाच प्रकारच्या वनस्पती असणाऱ्या ठिकाणीही फुलपाखरं आपल्याला कमी आढळतील. बागा, उद्यानं, शेती, फळझाडं असतील तर फुलपाखरं जास्त आढळतात. महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू ब्लू मॉर्मॉन, लिंबू संत्र किंवा बेलवर वाढतं. सेलर, सार्जंट, पियरो, पॅन्सी, टायगर अशी फुलपाखरं अशोक, सागरगोटी, बेहडा, टाकळा, बोर, घाणेरी, वडपिंपळ, उंबर या वनस्पतीवर बसतात. कृष्णकमळ, बदकवेल, रानताक म्हणजे खुळखुळ नावाच्या वनस्पतीवर मोठ्या प्रमाणामध्ये फुलपाखरं येऊन बसलेली दिसतात. कढीपत्ता, सीताफळ, पळस, संकेश्वर, कण्हेर, करंज, गुंज, बांबू, रुई, भात, एरंड किंवा गवताचे विविध प्रकार यावर अनेक फुलपाखरं आपल्याला आलेली दिसतात. उडणारी फुलपाखरं एका ठिकाणी बसतच नाहीत, त्याच्यामुळं परागीभवन पण होत असतं. फुलपाखरं अन्न साखळीतला एक महत्वाचा घटक आहे. आपल्या परिसंस्थेचा दर्जा वाढवणारा हा फुलपाखरांचा गट आहे. फुलपाखरांचे जे शत्रू आहेत त्यात मनुष्य आहे, कोळी आहे, माशा, पक्षी, सरडे, बेडूक, चतुर, प्रार्थना कीटक हे सगळे फुलपाखरांच्या वर टपून बसलेले असतात आणि फुलपाखरांची संख्या कमी करत असतात. आपल्या परिसरातील फुलपाखरं पकडू नका किंवा त्यांच्या मागेही धावू नका. फक्त लांबून त्यांच्या हालचाली एवढ्याच पहा. त्यांचं जीवनचक्र, अंडी, अळी, कोश आणि प्रौढ फुलपाखरू हे आपल्याला फोटोबद्ध करता येत असेल तर आपण करूया. काही वेळा फुलपाखरू शेणातील, मातीतील किंवा इतर ओलसर ठिकाणी असणारं जीवनद्रव्य खाण्याचा प्रयत्न करतात. त्याला मडपडलिंग म्हणतात. निसर्गप्रेमी म्हणून तुमच्याकडून अशी फुलपाखरं मोठ्या प्रमाणात संवर्धित कराल, वाढवाल अशी आशा व्यक्त करूया. आपल्या परिसरातील रंगीबेरंगी फुलपाखरांची जैवविविधता वाढवाल आणि त्यासाठी विशिष्ट प्रकारची झाडं आणि झुडपं आपण लावाल हीच अपेक्षा आहे. परिसरांतर्गत आपण ऐकत होतात निसर्ग जागृती याविषयी. लेखन होतं डॉक्टर सुधीर कुंभार यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.